वागचौरे सर, हे नियत माजी सरपंच अगस्ती विद्यालय अकोलेचे माजी प्राचार्य, क्रीडा शिक्षक, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि उत्कृष्ट व्हॉलीबॉल प्लेयर श्री संपतराव नायकवडी सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी अण्णासाहेब ढगे सर जे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे राष्ट्रीय पंच, क्रीडा असोसिएशनचे तालुका अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र श्री अनिलजी सासकर सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे पूर्वाश्रमीचे सहकारी की जे आज जय मल्हार हायस्कूल दामोद या ठिकाणी कार्यरत आहेत, श्री मंगेशजी रत्नाकर सर ही नारायणगाववरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी की जे श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय रानमाळा या ठिकाणी आपली सेवा बजावतात ते कर्डक सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या गावचे विद्यमान सरपंच श्री निलेशजी भांगरे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माधवराव वागचौरे सर हे सुद्धा सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा विद्यालयाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आम्हाला सदोदित असं मार्गदर्शन करणारे चिंदू केशव भांगरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे पूर्वाश्रमीचे सहकारी जे सेवानिवृत्त आहेत ते श्री विठ्ठलराव आभाळे, त्याचबरोबर एकनाथजी भांगरे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आम्हाला सदोदित असं मार्गदर्शन करणारे श्री सोमनाथजी सुकटे साहेब, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती अकोले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर माजी विद्यार्थी नामदेवराव भांगरे, एअरफोर्स मुंबई, त्याचबरोबर आदिराज भांगरे सर, श्री दशरथराव दादवड, श्री सुनीलजी भांगरे, दिलीप भांगरे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे विद्यार्थी संतोष कोंडार सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सन्माननीय पाहुण्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं, डीसीएम परिवाराच्या वतीनं आणि राजर्षी शाहू महाराज विद्यालय गौरव सोहळा समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या या शुभ कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या तालुक्यातील एक सामाजिक काम करणारे सामाजिक नेते, आदिवासी सेवक आदरणीय काशीनाथजी साबळे यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विद्यालयाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आताच माझे मित्र श्री मुतलक सर यांनी अध्यक्षपद सूचना मांडली, त्या सूचनेस मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. धन्यवाद सर. श्री नामदेवराव भांगरे यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती यावं. त्यानंतर विस्तार अधिकारी भांगरे सर यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती जागा आहे, स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. स्टेजवरील सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होईल. मी स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं.
जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आताच आपल्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र शांतारामजी पाडेकर, भैरवनाथ विद्यालय चास, त्याचबरोबर MS शेटे सर, त्याचबरोबर हांडे सर ही या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीनं सरचे स्वागत करतो. यानंतर मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय चासकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या परिसरातील आणि भागातील आदिवासी सेवक आदरणीय काशीनाथ साबळे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या शुभास्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आपणा सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय संपतराव नायकवाडी सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बरेचसे माजी विद्यार्थी आलेले आहेत. या गावचे सरपंच निलेशजी भांगरे, माजी विस्तार अधिकारी सुट्टे साहेब, त्याचबरोबर आमचे माजी विद्यार्थी जे एअरपोर्टवरती काम करतायत बॉम्बे या ठिकाणी, ते नामदेव दशरथ भांगरे, त्याचबरोबर आमच्या माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आदरणीय अण्णासाहेब ढगे सर, त्याचबरोबर आम्हाला सातत्याने खऱ्या अर्थाने या विद्यालयाला जे मदत करतात ते जलसिंचन विभागाचे विशेष अधीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं ते भाऊ काळू भांगरे, त्याचबरोबर जे कोल्हापूरला विस्तार अधिकारी होते ते भांगरे साहेब, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अंकुशरामजी भांगरे, त्याचबरोबर अनिल चासकर सर, त्याचबरोबर बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली. परंतु सर्वांचा नामोल्लेख जर करत राहिलो तर वेळ अधिक होईल, म्हणून मी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित गावातील नागरिक, या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल चुकून, असे बरेचसे शिक्षक मंडळ या ठिकाणी आलेले, पाडेकर सर आहेत, आदिराज भांगरे, शेटे सर आहेत आणि या ठिकाणी आमच्या साकीरवाडी गावचे भांगरे, बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेले. सर्वांचा नामोल्लेख करून वेळ न घेता आमच्या विद्यालयाचे जे माजी शिक्षक होते ते रत्नाकर सर, कडक सर, त्याचबरोबर सरांचे मेवणे माधवराव वागचौरे, शिके भांगरे, त्याचबरोबर आमचे माजी कर्मचारी विठ्ठलराव आबाळे, त्याचबरोबर पंढरीनाथ भांगरे, बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेले. सर्वांचा नामोल्लेख मी चुकून जर कोणाचा राहिला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्यांचा खऱ्या अर्थानं आज आपण सेवापूर्तीचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते तुमचे आमचे सर्वांचे स्नेही, आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून बाळासाहेब एकनाथ वागचौरे आणि त्यांची पत्नी, असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण एक सेवापूर्ती निमित्तानं विद्यालयातील आमच्या राजर्षी शाहू महाराज विद्यालय गौरव सोहळा निमित्त समिती यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्रांनो, वागचौरे सरांचं अगदी ह्या शाळेचे फाउंडर मेंबर म्हटलं तरी हरकत नाही. या शाळेची स्थापना जून 1990 साली झाली आणि 92 साली सर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अगदी पायातला आपण दगड जसं म्हणतो तशा पद्धतीने या विद्यालयाचं काम त्यांनी केलेले. त्यांच्याबरोबर अनेक सहकारी होते. त्यावेळेचे काही माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले, त्यांनी अगदी जवळून पाहिलेले का खऱ्या अर्थानं ह्या माणसाने किती काम केलं ह्या विद्यालयासाठी, हे आमचे विद्यार्थी सुद्धा, माजी विद्यार्थी सुद्धा त्याची साक्ष देतील. इमारतीच्या संदर्भात काम असेल, अन्य क्रीडाच्या बाबतीमध्ये काम असेल, आणि जे काम हाताशी पडेल ते अगदी प्रामाणिकपणे सचोटीने केलेले. असा इतका मोठा कार्यकाळ त्यांचा गेलेला, आतापर्यंत जवळपास 32 वर्ष सेवा त्यांची आमच्या विद्यालयामध्ये झालेली. अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले, चांगले मोठ्या पदावर सध्या कार्यरत आहेत. काही शिक्षक मंडळी, काही ऑदर विभागाला, काही इतर डिपार्टमेंटला मंडळी काम करते. असं वागचौरे सरांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या संदर्भात आपण किती वेळ जरी बोलत बसलो तरी वेळ पुरणार नाही. परंतु आमची जेवढी मंडळी आहे, सर्व शिक्षक मंडळी, बरीचशी मंडळी या ठिकाणी आता रिटायर झालेली आहेत. आता अगदी थोडी संख्या दिवसेंदिवस राहिलेली आहे. सुरुवातीला आम्ही जवळजवळ 18 लोक होतो, त्याच्यामुळे रिटायर होऊन आम्ही आता फक्त 8 लोक राहिलेले आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी या शाळेला एकही नाही गेले 2 वर्षापासून,
तरी शाळा व्यवस्थित चालू आहे, हे आमच्या सध्याच्या काळामध्ये या शाळेचं विशेष. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता सध्याचा जर आपण काळ जर पाहिला तर शासन दरबारी सध्या नव्यानं माणसं देत नाही. आणि अशा काळामध्ये सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती बऱ्याचशा शाळेमध्ये तयार झालेली आहे. माणसं जर नसेल तर शाळा चालवायची कशी, असा प्रश्न अनेक ठिकाणी तयार झालेला आहे. तसा आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा गेले 2 वर्षापासून प्रश्न तयार झालेला आहे. परंतु तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे शिक्षणाची हेळसांड न होता आमची सर्व मंडळी, सर्व शिक्षक मंडळी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं काम करते. आणि आता तुमच्या अधिक वेळ न घेता वागचौरे सरांनी जे काही आतापर्यंत प्रदीर्घ अशी सेवा केलेली आहे, त्यांना आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक मंडळी, वैद्य सर असतील, मुतडक सर असतील, नागरे सर असतील, गेगे सर असतील, रत्नाकर सर असतील, कर्डक सर असतील, चतुर्थ श्रेणीवाले काही कर्मचारी असतील, आम्ही सर्वजणांनी आतापर्यंत अत्यंत एकमेकाच्या सहकार्याने एकोप्याने काम करत इथपर्यंत आमचा प्रवास आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा भांडण तंटा न होता अत्यंत सहकार्याप्रमाणे सर्वांनी इथपर्यंत आमचा प्रवास झालेला आहे. असाच यापुढेही सेवानिवृत्तीनंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रवास वागचौरे सरांचा होऊ अशी आमच्या विद्यालयाच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच निरंतर जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत अशाच प्रकारची सेवा देत जा, चांगल्या प्रकारचं काम करा. सामाजिक कामाची देखील त्यांना आवडेल, ते काम सुद्धा त्यांच्या हातून चांगलं व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने एकदा परत परमेश्वराकडे विनंती करतो. आणि माझी 2 शब्द संपवतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं मनापासून अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. गावचे माजी सरपंच श्री दत्तात्रय वागचौरे साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आले शिवाजी खांडगे, भास्करराव खांडगे, सोमनाथजी खांडगे, सोमनाथजी वागचौरे, त्याचबरोबर विद्यमान सरपंच प्रशांतजी वागचौरे यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर जे काही माजी विद्यार्थी आहेत, भागवत सर भांगरे असतील, पंढरनाथ सर भांगरे असतील, त्याचबरोबर संजय भांगरे सर असतील, यांचं सुद्धा मी मनपूर्वक विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यानंतर एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. आलेल्या पाहुण्यांचं सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत श्री काशीनाथजी साबळे साहेब यांचा सुद्धा या
आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय उत्तममूर्ती माननीय वाकचौरे सर, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्रांनो आणि सरांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यात उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार. सर, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बालरूपी मनावर उत्तम असे संस्कार करून आमचे आदर्श व्यक्तिमत्व घडवले. आज तुमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत. समाजात, शाळेचे, गावाचे, आई वडिलांचे नाव उंचावत आहेत. तुम्ही वेळ प्रसंगी बापासारखे कठोर होऊन शाळेला शिस्त लावली व वेळ प्रसंगी माया लावून आमची काळजी घेतली. कधीही वेळ काळ न पाहता सतत शाळेचा विचार केला. मी परीस कसा असतो हे पाहिले नाही, पण तुमच्या परिस्पर्शाने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झालेले आम्ही पाहिले आहे. अडचणींवर मात कशी करावी हे तुम्ही आम्हाला शिकवता शिकवता सहज दाखवून दिले आहे. सर, तुम्ही आम्हाला भरभरून खूप काही दिले आहे, ज्याची उतराई करणे आम्हाला अशक्य आहे. इथून जाताना कळत न कळत आमची चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. तुमची प्रेरणा कार्य आम्हाला नवीन बळ देत राहील. सर, तुम्ही आज निवृत्त जरी झालात तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील ही आशा करते. तुमचे पुढील जीवन सुखी, आनंदी आणि आरोग्यदायी जावं हीच प्रार्थना. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा व्हावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये तिचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर इयत्ता 10वीचा विद्यार्थी जालिंदर भगवंता हिले हा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करील. जालिंदर हिले, पाठीमाग जरा शांत बसा. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वरांचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरी तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले शिस्तप्रिय शिक्षक आणि उत्तम क्रीडा शिक्षक श्री वाकचौरे सर आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात माझे मनोगत आपल्या समोर मांडतोय. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती, माननीय अध्यक्ष, अतिथी, शिक्षक वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, जे आता येत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच शांतपण असते. म्हणूनच आजचा निरोपाचा कार्यक्रम अश्रूंचा मेळा न बांधता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री वाकचौरे सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या शाळेला दिलेली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आज चांगल्या नोकरी, चांगल्या पदावर कार्यरत आहेत. म्हणून येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की हा सरांचा निरोप समारंभ नसून तो त्यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा आहे. आदरणीय सर यांनी या शाळेसाठी, संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केले आहे. केवळ आपले नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केलेली आहे. सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या गोष्टी मला अनुकरणीय वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची वृत्ती त्यांची राहिलेली आहे. कुठलीही शाळा, कॉलेज ही दगडविटांची इमारत नसते, तर त्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी ह्या त्या शाळेचा खरा आत्मा असतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशिवाय शाळेला काही अर्थ नसते. अनुभवांची जागाही कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच जेव्हा अनुभवी शिक्षक शाळेला सोडून जातात तेव्हा ते शाळेचं काय अस्तित्व ते आपल्यासोबत नेत असतात. सरांच्या निवृत्तीनंतर सरांची पोकळी या आमच्या शाळेला कायमच जात राहणार आहे. आपल्या सेवा काळात सेवेच्या कमतरतेमुळे सर बऱ्याचदा आपल्या परिवाराला, आपल्या आरोग्याला आणि छंदांना वेळ देऊ शकत नव्हती. ती अमूल्य अशी वेळ आता त्यांच्या जवळ असणार आहे. आपल्या निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग ही सर आपल्या अंगभूत आत्मविश्वासाने आणि कर्तबगारीने
यशस्वी करून दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही. त्यांचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन यापुढे आम्हाला असंच मिळत राहील असे मी आशा व्यक्त करतो आणि त्यांना सुदृढ निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. शाळेतील शिक्षकांनी मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो व इथेच थांबतो. जय हिंद जय भारत. आणि आज ज्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या निमित्त आपण सर्व उपस्थित आहोत असे सन्माननीय आमचे गुरुवर्य बाळासाहेब एकनाथ वागचौरे आणि त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी. विद्यार्थी मित्रांनो, वागचौरे सरांविषयी काय सांगावं, किती सांगावं हा एक आपल्या समोर प्रश्नच आहे. अर्थात आम्ही माजी विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन आज आम्ही खऱ्या अर्थानं पायावर उभा आहोत. ते वागचौरे सर असतील किंवा इतरही सर्व शिक्षक मंडळी असतील, यांच्या अथक प्रयत्नांनंतर यांच्या सखोल ज्ञानाची जी काही शिदोरी आम्ही आमच्या सोबत घेऊन पुढे आज जात आहोत आणि आम्ही निश्चितच आमच्या क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला इथं ही जी इमारत उपलब्ध आहे, ही इमारत उपलब्ध होण्यासाठी खऱ्या अर्थानं अनेक गावातील मंडळी असतील, प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्याचबरोबर सर्व शिक्षक मंडळी असतील, यांचे अथक प्रयत्न आहेत. मला आठवतंय, अर्थात मी थोड्याफार आठवणी ज्या काही आजपर्यंत माझ्या सोबत आहेत वागचौरे सरांसंदर्भात आणि एकंदरीतल्या सर्व स्टाफ संदर्भात, त्या काही शेअर करणं दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑल ऑफ यू माय स्टुडंट्स अँड अदर पीपल who are now here present for the retirement of the Honorable Vaksore sir and other also some students, some chairpersons are here. Only I am everybody would not like to understand my few words because I am going to take over here in English. All these efforts and all these attempts, and I am standing here with the confidence because only of Vaksore sir and Nagre sir and other teachers also. I can speak anything, but no doubt here are so many students who are in front of me. They are unable to understand. Okay, no doubt. That's my experiences I'm going to share here. वागचौरे सर अर्थात सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रास्ताविकामध्ये आदरणीय प्राचार्यांनी नमूद केलं, सास्कर सरांनी की फाउंडर मेंबर आहे. नो डाऊट. निश्चितच वैद्य सर असतील, वागचौरे सर असतील आणि त्या अगोदरची मंडळी, मला माहित आहे आम्ही 5वीच्या वर्गात शिकत होतो आणि तो 5वीचा वर्ग साकेरवाडी गावामध्ये जे पटांगण आहे त्याच्या समोर तिथं दूध डेअरी भरायची आणि त्या वर्गामध्ये आम्ही शिकत होतो. काही आमच्या पुढच्या वर्गातील काही विद्यार्थी मंदिरामध्ये तिथं शिक्षण घेत होते. काही जण पोपट गुरुजींच्या तिकडे मागे ज्या रूम्स होत्या तिकडे शिक्षण घेत होती. अशी आमची शाळा म्हणजे काय की गावामध्ये अशी वेगवेगळ्या वर्गांमध्ये डिव्हाइड झालेली की आज तुम्ही एका छत्राखाली हे जे शिक्षण घेतात अशा प्रकारचं शिक्षण त्या काळात नव्हतं, नाही का? म्हणून मग तिथं आम्ही शिकलेलो आहोत, तिथं आम्ही घडलेलो आहोत आणि घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या मंडळीने काम केलेलं आहे. ह्या आमच्या गुरुवर्यांनी, वागचौरे सरांनी ते काम केलेलं आहे, नागरे सरांनी, तस्कर सरांनी, वैद्य सरांनी, या सगळ्यांनी ती कामं केलेली आहेत. आणि त्या कालावधीमध्ये की स्पोर्ट्स असेल, खेळ असेल, वागचौरे सर स्वतः मुलांसोबत खेळायला आमच्यामध्ये उभे राहायचे. शर्ट काढून बनेलवर आमच्या सोबत खेळलेले आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी निर्माण केलेले आहेत. खऱ्या अर्थानं अनेक खेळामध्ये निपुण विद्यार्थी आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही पाहत असतो की आमच्या शाळेची उत्तरोत्तर होणारी प्रगती हे आम्ही जाणतो, पाहत आहोत. आणि हे सर, या सरांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना हे जे काही क्रीडाचं शिक्षण आहे ते दिलेलं आहे.
रत्नाकर सर असतील त्यांचाही हात कोणी धरू शकत नाही चित्रकलेमध्ये. आम्हाला अजूनही ती चित्रकला आठवत सगळ्यांचं, प्रत्येकाचं सांगता येईल. वागचौरे सरांचंही विशेष आहे की सर आम्हाला नाईट स्टडीच्या माध्यमातून किती शिक्षण दिलेलं आहे. सर स्वतः तिथं आम्हाला उभं राहून आम्ही तिथं अभ्यास करायचो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या की आम्ही रात्र ठराविक 11-12 पर्यंत अभ्यास करावा, पहाटे पण अभ्यास करावा. याच्या दृष्टिकोनातून या शिक्षक मंडळी आमच्यासाठी राबलेले आहेत, यासाठी आमच्यासाठी ते झटलेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नंबर ऑफ स्टुडंट्स आर देअर हु आर नाऊ जस्ट ऑन द हायेस्ट पोझिशन्स आर देअर, की त्यांचे विद्यार्थी आजही खऱ्या अर्थानं काय आहेत, उच्च पदस्थ आहेत. आणि आम्ही शिक्षक मंडळी तर बरेच जण आहोत, खूप जण आहोत, आहे का नाही. आणि सरांनी खऱ्या अर्थानं या सगळ्यांना काय केलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. अनेक वेळेस ते आमच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागतायत, अनेक पद्धतीने आम्हाला मग आमच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतील. अनेक विविध प्रकारचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन वागचौरे सरांनी आम्हाला दिलेले आहे. आणि मध्यंतरी आम्ही सरांशी चर्चा केली की एक विद्यार्थी मेळावा आयोजन करावं, नाही का नाही. सरांच्या संपर्काच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आज आम्ही इथं त्या निमित्ताने जमलेलो आहोत. आणि असा याचा हा योग याच्या अगोदर जर आला असता निश्चितच छान वाटलं असतं. कारण आमचंही काहीतरी इथे कर्तव्य आहे की या समोर जे आमचे बहीण भाऊ जे बसलेले आहेत, ही मंडळी जे विद्यार्थी बसलेले आहेत, यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, शाळेचा उत्तरोत्तर विकास कसा होईल, त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आम्ही फुलनं फुलाचे पाकळी म्हणून आम्ही मदत करू शकतो. आम्ही आमचा जो काही टाइम आहे तो आम्ही देऊ शकतो आमच्या शाळेसाठी. कारण का तर आमच्यासाठी ह्या शाळेनं आम्हाला खूप काही दिलेलं आहे. आमच्यासाठी खऱ्या अर्थानं ही शाळा एक आमचं सेकंड होम, हे आमचं एक दुसरं घर आहे असं आम्ही समजतो. म्हणून मग आम्ही सर्वजण सरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं इथं आमंत्रित केलं. सरांनी आम्हाला फोन कॉलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला सरांनी माझ्या विद्यार्थ्यांना विशेष करून आमच्यासाठी सरांनी आज प्रोग्रामचं आयोजन आज सुट्टीच्या दिवशी केलेलं आहे. कारण शिक्षक मंडळींना आम्हाला वेळ भेटत नाही, सर्व ऑनलाईन ऑफलाईन या सगळ्या कामाच्या निमित्तानं सगळेजण बिझी आहोत. आणि म्हणून सरांनी हे वेगळं नियोजन सर्व स्टाफने केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आम्हाला इथं पाचारण करून खऱ्या अर्थानं आम्हाला बोलण्याची संधी आम्हाला दिलेली आहे, नाही का नाही. आणि म्हणून मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वच स्टाफ अतिशय खूप शून्यातून निर्माण झालेली ही शाळा आहे आणि तिची उत्तरोत्तर प्रगती होईल त्यासाठी सर्व स्टाफ इथं कटिबद्ध आहे आणि ते प्रयत्न करतात. फक्त आपली झोळी फाटकी नको आहे, नाही का नाही. आपल्या झोळीमध्ये ते देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पद्धतीने आपण ते घेण्याचं काम खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनी ते केलं पाहिजे. आणि गावही त्या पद्धतीनं वेगवेगळ्या जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना वेळ देणं शक्य आहे ते देतातच वेळ. त्या पद्धतीनं अजून कसा शाळेचा विकास होईल हाही आपण विचार होणं गरजेचं आहे. म्हणून आदरणीय वागचौरे सर जरी आज रिटायर झाले असतील तरी ते त्यांच्या पुढील भावी आयुष्यामध्ये मग त्यांच्या फॅमिलीचे जो काही वेळ दिला नसेल त्यांनी तो वेळ देण्याचा खऱ्या अर्थाने ते प्रयत्न करतील. इतर ज्या सामाजिक कार्य असतील किंवा इतर नातेवाईकाचे काही प्रोग्राम्स मिस झाले असतील तर ते सगळे सर आता या पुढच्या काळामध्ये करणार आहेत. आणि निश्चितच सर या शाळेसाठी जे झगडले आणि एक खऱ्या अर्थानं आमच्या सारखे अनेक माझे विद्यार्थी निर्माण केले, हे सर्व बिकॉज ऑफ ओनली नो डाऊट सरांमुळेच आहे. आणि म्हणून मग अधिक अजूनही काही माझ्या विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यासाठी मला संयोजकांनी इथं जी बोलण्याची संधी दिली म्हणून मी संयोजकाचं आभारी आहे. आणि माझे 2 शब्द सर्वांनी ऐकल्याबाबत धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय सुंदर मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपल्या मवेशी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय दोरगे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मानासाठी. त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय चासकर सर ते आदरणीय दोरगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील. विद्यमान संचालक
आणि जी गायकर सर आपणासही विनंती की आपण सत्कार एक मधून आवाज येतो का? इकडे इकडे घ्यायचं. हा ओके. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. आवाज थोडा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या उक्तीप्रमाणे संतांच्या उक्तीप्रमाणे सरांच्या बाबतीमध्ये मी बोलणारच आहे. परंतु त्या अगोदर सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज आपण या ठिकाणी ज्या गुरुवरांच्या निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी निरोप समारंभ म्हटलं की थोडंसं मनाला उरवूर देणारं असे एक प्रसंग निर्माण होतो आणि त्या सरांना आपण आज शेवटचा निरोप देतोय. त्यांच्याविषयी बोलायचं जर झालं तर मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार आणि कामात जबाबदार असं व्यक्तिमत्व म्हणजे वाकचौरे सर. अतिशय संघर्षमय जीवनातून या शाळेचे ते साक्षीदार राहिले, फाउंडर राहिले. शाळेची जडणघडण करत असताना जेव्हा या अगोदर आदिराज भांगरे सरांनी सांगितलं की आमची शाळा म्हणजे अशी घराघरामध्ये आजूबाजूला गावामध्ये भरायची, परंतु जेव्हापासून ही शाळा इथं का अस्तित्वात आली तेव्हापासून ते साक्षीदार आहे. आमच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सर्वात सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे सर्व शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचं आम्हाला उभं करण्यामध्ये खूप मोलाचं कार्य आहे. सरांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर काही अनुभव आम्हाला इथं या ठिकाणी शेअर करायला आवडेल. इंग्रजीचं आम्हाला ते इंग्रजी शिकवायचे आणि खूप सुंदर असं इंग्रजीचं ज्ञान त्याने आम्हाला दिलेलं आहे. इंग्रजी शिकवत असताना ग्रेट शिवाजी असा एक परिच्छेद होता आणि त्यामध्ये आम्हाला एक प्रश्न विचारला गेला, परीक्षेला आला होता, हु वॉज शिवाजी, सॉरी हु वॉज गोसावी. आणि मी मुद्दामून हा प्रसंग तुमच्यासमोर ठेवतोय. हु वॉज गोसावी असा प्रश्न जेव्हा आम्ही परीक्षेमध्ये त्याचं उत्तर लिहिलं ते अगदी मजेदार होतं. त्यावेळेस हे जे शाळेचं सुरुवात ज्यांनी केली, जे प्राचार्य होते त्यांचंच नाव गोसावी सर होतं आणि प्रश्न आला होता परीक्षेला वाद गोसावी. आम्ही उत्तर लिहिलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आमच्या पाठीमागे विद्यार्थी आहेत त्यांनी लिहिलं होतं गोसावी वाज हेडमास्टर. आणि अशा हे प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर आम्हाला सरांनी जो प्रसंग सांगतोय, जो दबक लाडू दिला, दबक लाडू वाटवतो ना, हा तो दिला, तो आज आमचा प्रसाद झाला. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. वरतून काट्यासारखे दिसणारे परंतु आतमध्ये गोडवा असणारे गऱ्याप्रमाणे आपले वाकचौरे सर, इतर शिक्षकांनी आपल्याला घडवलं. आज वाकचौरे सरांचा सेवाकृती सोहळा होतोय. ते त्यांचं या ठिकाणी त्यांना निरोप देत असताना त्यांच्याविषयी मी फक्त एवढंच म्हणेन की सर, जाता जाता एवढंच सांगेन, सर तुम्ही आम्हाला घडवलं, शाळेसाठी खूप मोठं योगदान दिलं. आता मात्र आपल्या कुटुंबासाठी आपण एक योगदान द्यावं आणि आता उर्वरित जो तुमचा जो वेळ आहे, काळ आहे, तो कुटुंबासाठी घालवावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपणासही विनंती आहे की आपण आपलं मनोगत थोडक्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर या विद्यालयाचे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे जे काही सत्कारमूर्ती आदरणीय गुरु श्री वाकचौरे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात.
सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचबरोबर सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी समोर बघितल्यानंतर आज नक्कीच आठवण येते की ज्याप्रमाणे म्हटलं जाते की अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते. नक्कीच आमच्या सुद्धा स्मृती या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच आम्हाला या ठिकाणी जाणवले. माझा या ठिकाणी प्रथमतः परिचय करून देतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्या समोर हे माझे विद्यार्थी बोलताय, नक्की हे कोणत्या गावामधून या ठिकाणी शिकण्यासाठी येत होते. तर माझं गाव कौटवाडी हे आपल्या गावाशेजारचंच गाव आहे. त्या गावामधून आम्ही या ओढ्यामधून या रस्त्याने पायी चालत आम्ही या ठिकाणी शिक्षण घेतले. सुरुवातीला आम्ही आल्यानंतर आम्हाला इंग्रजी विषयासाठी वागचौरे सरांविषयी बोलायचं झालं तर इंग्रजी विषय त्या ठिकाणी शिकवायचे. जसं आपण फणस बघतोय की फणसाचे वरतून आपल्याला काटेरी दिसते परंतु आतमधून अतिशय मऊ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व वागचौरे सरांचं होतं. सरांनी किंवा सर्वच गुरुवर्य यांनी आम्हाला इतकं त्या ठिकाणी प्रेम दिलं की आम्ही या ठिकाणी आज घडून मी आज रयत शिक्षण संस्थेचं कोतुळेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोतुळ या ठिकाणी सर्व गुरुजन वर्गाच्या पायावर पाय ठेवून किंवा त्यांच्या सोबतीने त्यांच्या आशीर्वादाने एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं काम ज्ञानदानाचं काम करत आहे. सरांचं सर्वांचं त्या ठिकाणी योगदान आमच्या आयुष्यामध्ये आहे. या ठिकाणी सर्वच गुरुजन वर्ग या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भेटल्यानंतर खूपच आनंद झाला आहे की आम्हालाही वाटलं की कुठेतरी आपल्याला हे ज्ञान मंदिर आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी नक्कीच खुणावते आणि म्हणूनच आम्ही सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं निमंत्रण मिळेल या ठिकाणी नाही तर आमच्या सर्व मित्रांच्या सहकार्यातून ज्या पद्धतीने आम्हाला समजलं की सरांचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे, आम्ही आपोआप एकमेकांना त्या ठिकाणी संपर्क करून या ठिकाणी आलेलो आहोत. तर आदरणीय वागचौरे सरांविषयी जर बोलायचं झालं आणखी तर खेळाविषयी जर बघितलं तर सर तुमच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी सुद्धा की या खेळामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये असतोय, खेळामध्ये आपलं त्या ठिकाणी आपल्याकडे चपळता असते परंतु आपल्याला योग्य मार्गदर्शन नसते. परंतु वागचौरे सरांनी जे मार्गदर्शन केले त्याच मार्गदर्शनावर पाऊल ठेवून सर मी DEDला असताना कुठल्याही प्रकारचा अनुभव जास्त नसताना खो खो या त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये रनिंग माझं चांगलं असल्यामुळे मी विभागीय पातळीवरती आमचा संघ सर त्या ठिकाणी विजयी झालाय. राज्यस्तरीय त्या ठिकाणी स्पर्धा नसल्यामुळे मी त्या ठिकाणी राज्यस्तरीयला आम्ही जाऊ शकलो नाही परंतु विभागीय पातळीवरती म्हणजे आपण ग्रामीण भागात असतोय, ग्रामीण भागामध्ये आपल्याला या विद्यालयासारखं विद्यालय या ठिकाणी सुरू झाले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी 2003 बॅचचा विद्यार्थी आहे. आमची 10वीची परीक्षा राजूर या ठिकाणी होत होती. आम्ही त्या ठिकाणी रूम घेऊन राहायचो आणि त्या परीक्षेला सामोरं जायचो. आज तुमचं भाग्य आहे की तुम्हाला याच ठिकाणी 10वीचं बोर्ड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. नक्कीच ही कौतुकाची त्या ठिकाणी बाब आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला एक संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो. एक माजी विद्यार्थी, मी खूप मोठा नाही परंतु तुमच्यातलाच एक भाऊ म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक आवाहन करतो की आपल्या समोर आज भविष्यामध्ये खूप स्पर्धा आहे. आपल्याला प्रलोभनं फार आहेत, मोबाईल आहे, TV आहे, गाडी, बरेचसे प्रलोभनं आहेत परंतु आपल्याला या प्रलोभनांवरती मात करायची आणि आपल्याला उत्तुंग यश या ठिकाणी भविष्यामध्ये स्पर्धेमध्ये मिळवायचे आणि या शाळेचं नाव निश्चितच त्या ठिकाणी उज्ज्वल करायचे. सर्व आदरणीय गुरुजन वर्ग आपल्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे या ठिकाणी उभे राहणार आहेत. आजच्या या सेवापूर्तीच्या निमित्तानं आदरणीय वागचौरे सर त्यांच्या पत्नी यांना या ठिकाणी आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी भावी आयुष्यासाठी त्यांचं आरोग्यदायी भावी आयुष्य जावं यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ठिकाणी बांबळे सर, गायकर सर, निखिल नवले सर, प्रकाश वरपे सर, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन श्री भास्करराव कानडे सर हेही उपस्थित झाले. मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर मी आदरणीय सुट्टे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष, या परिसरातील आदिवासी सेवक मान्य साबळे दादा, ज्यांचा या ठिकाणी आज सत्कार होतोय असे बाळासाहेब वागचौरे सर, मगाशीच मुतळे सरांनी ज्यांचा सर्वांचा उल्लेख केलेले सर्व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमासाठी आलेले
सर्व माजी विद्यार्थी, सरांच्या मित्रपरिवार, त्यांच्या सौभाग्यवती सौ वागचौरेताई, त्याचप्रमाणे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातली काम करणारी सर्व उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र, या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व त्यांचा स्टाफ. खरं तर वागचौरे सरांनी या विद्यालयामध्ये काम करत असताना अतिशय सुरुवातीच्या काळापासून मग चासकर सर असतील, मुदडक सर असतील, वागचौरे सर असतील, वैद्य सर असतील, जामगावच्या बस स्टॉपवर उतरायचं आणि तिथून पायी पायी या शाळेला धावपळ करीत विद्यार्थ्यांसाठी यायचं. कारण त्या काळामध्ये साधनच नव्हती वाहतुकी जास्त आणि मोबाईलचा तर विषयच नव्हता. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सर्व माणसांनी या शाळेची प्रगती करण्यासाठी, विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी मेहनत घेऊन हे सगळं संकुल उभं केलेलं आहे. खरं तर मी त्या सर्वांना धन्यवाद देईल. कारण त्यांच्या रूपाने या भागामध्ये, या परिसरामध्ये जी शिक्षणाची सोय झाली की ज्यामुळे आज तुमच्या रूपानं या शाळेच्या योगदानानं आज विविध क्षेत्रामध्ये सर्व विद्यार्थी तुमचे काम करतायत, तुमचं नावलौकिक त्या ठिकाणी पोहोचवत आहेत आणि खऱ्या अर्थाने ही सर्व शिक्षक मंडळीची त्या ठिकाणी ही परिकष्ट आहे. आणि आज मला आनंद वाटला की सर तुमच्या कार्यक्रमासाठी, तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुमचे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं या ठिकाणी त्यांनी मनोमन कौतुक केलेलं आहे आणि हे भाग्य फक्त शिक्षकालाच लागतं. आणि विद्यार्थी शिक्षकाची फार मोठी संपत्ती आहे आणि ती तुम्ही खूप मोठी कमवलेली या ठिकाणी सर्व शिक्षकांनी. वागचौरे सरांनी इंग्रजी सारखा विषय हा विद्यार्थ्यांच्या गळी उतरवला. त्यातला एक विद्यार्थी या ठिकाणी 5-10 मिनिटं का होईना पण त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केलं. आणि म्हणून मी ज्या ज्या या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्यावेळेला काही कार्यक्रमातून तुमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इंग्रजी मधून भाषण केलेलं आहे. म्हणजे शिक्षकानं जे दिलं ते विद्यार्थ्यांच्या अंगी रुजलं आणि ते समाजासमोर आलं, त्याची जीवनामध्ये प्रगती झाली. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की या समाजामध्ये शिक्षक हा अतिशय महत्वाचा घटक नाही कोणी सर. आणि शिक्षक हा घटक जर समाजापासून दूर झाला तर या समाजाची काय अवस्था होईल हे न सांगितलेलं बरं. कारण मोठमोठे अधिकारी, शास्त्रज्ञ, पुढारी, मंत्री, संत्री हे सर्व या शिक्षकांच्या मुळे हे निर्माण होतात आणि जसा शिक्षकाचा संस्कार असेल त्या पद्धतीने ही विद्यार्थी आपल्या शिक्षकांचं नाव लौकिक पुढे पुढे वाढवतात. आणि म्हणून मला शिक्षक या वर्गाबद्दल मनापासून एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे. कारण आपल्या जीवनाचा उद्धार शिक्षकच करू शकतात. आणि म्हणून शिक्षकांना आपल्या द्यावे तेवढे धन्यवाद हे थोडेच आहेत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र बसले, त्यांच्या आतमध्ये चुळबुळ चालली, कोणतरी बोलतोय पण अजून विद्यार्थी ऐकतात. परंतु आपल्या गुरूंनी, आपल्या सरांनी जे आपल्याला दिलंय ते आत्मसात करून आपली प्रगती करावी अशा प्रकारे या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करीन. आणि म्हणून सर तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने काम केले, दुर्गम भाग असतानाच चांगलं काम केलेलं आहे. आणि याचा साक्षीदार मी पण आहे. कारण ज्या वेळेला मी या बीटमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करत होतो त्यावेळेला या शाळेला जेव्हा भेट देत होतो त्यावेळेला तुम्ही सुद्धा आल्यानंतर या ठिकाणी नेहमीच सर्व शिक्षक हे वर्गामध्ये काम करत असताना दिसायचे. आणि इतकंच नाही, मग त्याचं परिणती तुमचे 10वीचे रिझल्ट असतील, इथून गेलेले विद्यार्थी असतील, याच्या रूपानेही आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तुम्ही जे काम केलेलं आहे ते खरोखर अनमोल काम केलेलं आहे. त्याला कुठल्या प्रकारचं मोल नाही, तुमच्या कष्टालाही मोल नाही. आता तुम्ही नियत वयोमानाप्रमाणे शिवनिवृत्त होत आहेत. आता तुम्हाला कोणाचा फोनही येणार नाही.
शासकर सरही तुम्हाला फोन करणार आहेत की सरी माहिती तुमची राहिली किंवा इथं आपले स्पर्धा घ्यायची आहेत किंवा ट्रेनिंगला तुम्हाला निवडलंय. आता असं काही होणार नाही. पण तरी सुद्धा शिक्षक हा शेवटपर्यंत शिक्षक असतो आणि शिक्षक असता तो विद्यार्थी असतो. म्हणून काय करावे तुम्हाला मी सांगणार नाही. आता तुम्ही तुमच्या मनानं तो निर्णय घ्या आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही जीवन पुढचं तुम्ही जगावं अशा प्रकारची परमेश्वरावर अपेक्षा करतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची या ठिकाणी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो. आपण मला या ठिकाणी बोलावलं, माझा आदर सत्कार केला, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर मी आदरणीय दोरगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. आजच्या संमिश्र अशा कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळेच मान्यवर तोलामोलाचे आहेत. सगळ्यांचाच नामोल्लेख या ठिकाणी करणं शक्य नाही, वेळ भरपूर जाणार आहे. त्याबद्दल सहृदय दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती वाकचौरे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वाकचौरे मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समोर बसलेले जे मुलं आहेत ना, आता तुमच्याही सहनशीलतेचा अंत होतोय ही गोष्ट मलाही मान्य आहे, कारण वरून उकडतंय आणि अशा स्थितीत भाषण ऐकणं म्हणजे एक तुमच्यावर फार मोठा अन्याय आहे. तरी पण थोडा वेळ शांत बसले तर बरं होईल. वाकचौरे सरांच्या कार्याची चुणूक हे त्यांचे जे विद्यार्थी या ठिकाणी बोलून गेले त्याच्यामधून आलेलीच आहे निश्चित. म्हणजे शिक्षक कोणता मोठा, शिक्षक कोणता चांगला, व्हॉट इज द गुड टीचर अँड व्हॉट इज द बॅड टीचर. जो बॅड नसतो तो गुड असतो. तर या विद्यार्थ्यांनी जे सांगितलं की आमचे सर या ठिकाणी अतिशय उत्तम असं ज्ञानदानाचं कार्य त्यांनी या परिसरामध्ये केलं. म्हणजे आज शाळा सुरू होऊन मला वाटतं निश्चितच 25-30 वर्ष झाले असतील, 32 वर्ष झाले. म्हणजे मी कल्पना करतोय या स्टेजवर आल्यापासून, जेव्हा त्या विद्यार्थ्यांचं भाषण ऐकलं तेव्हापासून कल्पना करतोय की आज मी 4 वर्षापासून या बीट मध्ये काम करतोय विस्तार अधिकारी म्हणून. आणि ह्या परिसरातल्या सोयी सुविधा पाहिल्यानंतर 32 वर्षापूर्वीची स्थिती काय असेल याचा सहज फ्लॅशबॅक घेण्याचा मी प्रयत्न केला. 32 वर्षापूर्वी काय अवस्था असेल, इमारती कशा असतील, इथल्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचं लोकजीवन कसं असेल याचा सहज मागोवा घेतला. तर फारच खडतर अशी परिस्थिती असेल असं मला निश्चित जाणवतं. कारण आजही मी ती परिस्थिती पाहतोय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय संघर्षमय परिस्थितीमध्ये या परिसरातले लोक जगतायत, राहतायत आणि तरीही आनंदात जीवन जगतायत. आणि अशा गावातली ही शाळा 32 वर्षापूर्वी लावलेले हे रोपटं आणि त्या रोपट्याला खऱ्या अर्थानं आपल्या मेहनतीनं आणि कष्टानं खतपाणी घालून मोठं करण्याचं काम करणारी जी पिढी होती त्याच्यामध्ये वाकचौरे सर होते. मागच्या वर्षी एक मॅडम रिटायर झाल्यात मला असं वाटतं, राऊत मॅडम. त्यानंतर चासकर सर आहे. खूप सारे लोक आहेत या ठिकाणचे, स्थानिक ग्रामस्थ सुद्धा आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून ही शाळा नावारूपाला आली. आता शिक्षक म्हटलं की बऱ्याचदा 2 शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या फार तक्रारी असतात. कोणत्या रे? कोणत्या शिक्षकांबद्दल फार तक्रारी असतात? मुलांनो, तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या कोणत्या शिक्षकांबद्दल तक्रारी असतात जास्त? कोणत्या चित्रकलेच्या शिक्षकाबद्दल? कोणत्या? कोणते शिक्षक तुमच्या आवडीचे असतात? कोणते शिक्षक आवडीचे असतात? प्रामाणिकपणे सांगायचं. कोणते शिक्षक तासावर यायला नको असतात?
नकोच वाटतं तासावर यायला ते. तर गणित आणि इंग्रजीच्या शिक्षकांबद्दल ही वंश परंपरेने चालत आलेली परंपरा म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, हे शिक्षक वर्गावर येऊच नाही असं बऱ्याचदा वाटतं. त्यातल्या त्यात इंग्रजीमध्ये मार खाल्लेले जे विद्यार्थी असतात त्यांना निश्चित वाटतं आज इंग्रजीचा तास झालाच नाही पाहिजे, गणिताचा तास वाहून गेला पाहिजे पावसामध्ये असं वाटत असतं. का तर इंग्रजी ही परकीय भाषा आहे, म्हणजे आपल्या कुठल्याही पिढीनं न शिकलेली, आणि गणित हा अमूर्त स्वरूपाचा विषय आहे. या दोन्ही गोष्टी तशा अर्थानं घटवून घेणं आणि दोन्ही गोष्टींचा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करणं ही गोष्ट फार महाकठीण गोष्ट आहे. कारण मी इंग्रजीचे शिक्षक आहे म्हणून मला माहिती आहे. आता शिक्षक म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा येतात की त्याला सगळ्या भूमिका निभाव्या लागतात. पालकही व्हावं लागतं, आई व्हावं लागतं, वडीलही व्हावं लागतं, नाही का, मार्गदर्शक व्हावं लागतं, तत्ववेत्ता व्हावं लागतं. सगळ्या गोष्टी निभाव्या लागतात आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सरांनी निभावलेल्या आहेत. उत्तम काम केलेलं आहे त्यांचं, आणि त्यांचं एकंदर मी 4 वर्षापासून पाहतोय. म्हणजे माणूस पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं की ह्या माणसाची धाटणी काय आहे, संस्कार आहेत काय आहेत, हे लक्षात येतं लगेच. पाहिल्या त्यांच्या लगेच लक्षात येतं. शाळेत आल्यानंतर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची नम्रता, त्यांचा प्रामाणिकपणा, ह्या गोष्टी मला वारंवार जाणवलेल्या आहेत. म्हणजे अकोल्यात मी जरी बोलवलं 1-2-3 वेळा बोलवलं तरी ते अतिशय दिलेल्या वेळेमध्ये अगदी वेळेत उपस्थित राहून ते जे काम आहे त्यांनी प्रामाणिकपणे केलं. आजच्या काळातला बदल हा दिसून येतोय. सर, आपली जी पिढी होती, सुट्टे सर, तुमची पिढी, आपली नाही म्हणणार मी, तुमची पिढी म्हणेल, तुमच्या पिढीत आणि माझ्या पिढीमधलं अंतर आणि माझ्या पिढीत आणि माझ्या नंतरच्या पिढीतलं अंतर हे निश्चित वाढतंय. म्हणजे अलीकडच्या लोकांना तंत्रज्ञानामध्ये खूप काही गोष्टी अवगत असतील, प्रचंड गोष्टी अवगत असतील, परंतु शिक्षणामधला जो जिवंतपणा आहे, विद्यार्थ्यांची एकरूपता साधण्याची जी कला होती ती तुमच्या पिढीकडे खूप मोठ्या अंशी होती. शिक्षण कमी होतं, समृद्धता कमी होती, पण अनुभव समृद्धता मोठी होती. आणि शिक्षणापेक्षा शिक्षणात काम करणाऱ्या माणसाकडे अनुभव समृद्धता मोठी असावी लागते. म्हणजे 1995 साली जॉईन झालेला मी आणि आजचा मी यांची जर तुलना केली तर दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचं अंतर वाटतं. म्हणजे ते कुठल्या बाबतीत, विद्यार्थ्यांना समजून घेण्याच्या बाबतीत, समाजाशी कम्युनिकेट करण्याच्या बाबतीत, लोकांशी वागण्याच्या बाबतीत, या गोष्टीमध्ये प्रचंड बदल झालेला दिसून येतो. त्याचं कारण काय आहे तर वयानुरूप, अनुभवानुरूप माणसाला येणारी जी समृद्धता आहे ती खूप काही शिकून जाते. आणि शिकणं म्हणजे हे अनुभवातून शिकणं, अनुभवातून समृद्ध होणं, ह्या गोष्टी असतात. आणि ती समृद्धता आजच्या पिढीमध्ये येणं गरजेचं आहे. आम्ही शिक्षकांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ऐकतो, वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो बाहेर. शिक्षकांनी काय करावं, काय केलं पाहिजे. शिक्षक हा आनंदी तर असलाच पाहिजे, परंतु सगळ्यात मोठं काम त्याचं हे आहे की तो आपल्या विद्यार्थ्यांप्रती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीप्रती बांधील असला पाहिजे. बाकी त्याला काही नाही येऊ देत त्याला. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये विद्यार्थी हे एकमेव ध्येय असलं पाहिजे. मी माझ्या शाळेवर गेल्यानंतरच मला चैन पडते. एखाद दिवशी मी रजेवर राहिलो तर मला करमत नाही, मी आज का शाळेवर गेलो नाही, अशी जेव्हा ज्याला हुरहुर लागते त्यांना समजायचं की आपण खरे शिक्षक आहोत. विद्यार्थी आणि शाळा याशिवाय न करमणारा प्राणी म्हणजे तो खरा शिक्षक आहे. ही साधी व्याख्या आहे, सोपी व्याख्या आहे. आणि असे लोक जे आहेत ते आजच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेत. विद्यार्थ्यांची एकरूपता साधणारे, विद्यार्थ्यांना हवं ते भरभरून देणारे. आता देणं म्हणजे फक्त शिक्षण देणं म्हणजे फक्त इम्पार्ट करणं असं नाही, तर त्याचं डायग्नोसिस पण करता आलं पाहिजे. एक तज्ञ डॉक्टरचं काम सुद्धा शिक्षकाला करावं लागतं. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर याला कोणता आजार आहे हे तपासण्यापूर्वी डॉक्टर गोळ्या वगैरे मेडिसिन्स देत नाही. पहिल्यांदा चेक करतो डॉक्टर, काय अंदाज घेतो, ताप येतोय का, श्वासावरती नियंत्रण आहे का, नाही का, खोकला येतोय का, जीभ काढा, या सगळ्या गोष्टी पाहतो डॉक्टर. आणि ती प्राथमिक लक्षणं लक्षात घेऊन याला आमकं झालेलं असावं असं एक प्राथमिक निदान करतो. तशी निदानात्मक प्रक्रिया म्हणजे शिक्षण आहे.
हा, याला बेरीज येत नाही ना, मग याला काय येत नसावं? याला गुणाकार येत नाही ना, मग याला काय येत नसावं? याला पाडे येत नाहीत का? याला गुणाकारामधली बेरीज येत नाही का? याला हातच्याची बेरीज येत नाही का? याचं निदान करणारा शिक्षक असावा. फक्त गेल्या वर्गामध्ये नेमून दिलेली तासिका पूर्ण केली आणि त्या तासिकेवरती पाठावरती झालेले प्रश्नोत्तर सोडून घेतली म्हणजे शिक्षकाचं काम संपलं असं होत नाही. शिक्षक हा व्याख्येच्या पलीकडचा माणूस आहे. तो व्याख्येमध्ये सामावत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचे कुठल्याही अँगलनं त्याची व्याख्या केली तर ती प्रोग्रेसिव्ह आहे. ते लक्षण त्याला लागूच पडतं. आणि म्हणून सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी चांगुलपणाच्या आहेत त्या चांगुलपणामध्ये बसणारा हा शिक्षक असतो. त्या अशा प्रकारचं उत्तम काम शिक्षकाच्या हातून होणं गरजेचं असतं. वाकचौरे सरांनी सुद्धा या शाळेमध्ये याच प्रकारचं काम केलेलं आहे. इंग्रजीचे शिक्षक आहेत. आम्ही असं म्हणतो की देणं म्हणजे काय व विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे काय. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जेव्हा विद्यार्थी शिकत नसतो त्याला दोन कारणं असतात. एक तर शिक्षकाची पद्धती त्याला समजत नसेल किंवा विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धती शिक्षकाला माहिती नसावी. या दोन गोष्टी आहेत. संभाव्यता दोन आहेत. If he or she does not learn, teach him or her the way she or he learns. जर एखादा विद्यार्थी शिकत नसेल, तुमच्या पद्धतीने शिकत नसेल, तर तुम्ही त्याला त्याच्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या पातळीवर जाऊन अध्यापन प्रक्रिया घडून आणणारा घटक असा तो शिक्षक आहे. या सगळ्या गोष्टी वाकचौरे सरांनी तुमच्या बाबतीत केलेल्या आहेत. प्रयोगशील शिक्षक आहेत आणि असेच प्रयोगशील शिक्षक सगळ्या शाळांमधून घडावेत ही एक महत्वाची गोष्ट आहे. काळ बदलतोय तर त्या बदलत्या काळानुरूप जी जीवन कौशल्य आहेत ती आत्मसात करणारे शिक्षक सुद्धा घडावेत अशी अपेक्षा आहे. वाकचौरे सरांनी त्यांच्या एकूण सेवेमध्ये खूप चांगलं काम केलंय असं विद्यार्थ्यांच्या एकूण त्यांच्या प्रती असलेल्या भावनांवरून दिसून येते. मलाही 4 वर्षामध्ये ते जाणवलंय. त्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, परंतु मला असं जाणवलंय की ते काही रिटायर झालेले दिसत नाही. टायर तर नाहीच दिसत, मला थकलेले दिसत नाहीत ते, नाही का? म्हणजे बरीचशी माणसं अशी पाहतो मी की तरुणांमधली म्हातारे मी पाहिले. आज मी शाळांवर पाहतोय काही अगदी मरगळलेले शिक्षक असतात, नाही का? तरुण आहेत पण म्हातारे झाले, मनाने थकलेले. परंतु वाकचौरे सरांच्या बाबतीत असं म्हणावं वाटतं की नियत वयोमानाप्रमाणे 58 वर्ष त्यांनी पूर्ण केली. आपल्या दृष्टीने शिक्षणामधले ते म्हातारा माणूस आहे, पण ते म्हाताऱ्यांमधले तरुण आहेत असं मला निश्चित वाटतं आजच्या याच्यामध्ये. आणि सतत काम करणारा जो माणूस असतो ना तो नेहमी चिरतरुण असतो. चिरतरुण असतो. जो माणूस नेहमी कष्ट करतो तो चिरतरुण असतो. काम करणाऱ्या माणसाला थकवा येत नाही आणि जो काम करत नाही त्याचा थकवा जात नाही. तेव्हा आपण सगळ्यांनी ठरवायचं आपण काम करायचं का विश्रांती घ्यायची. विद्यार्थ्यांना सुद्धा एक मूलमंत्र आहे, महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आता जर विश्रांती घेतली, आताच्या काळामध्ये जर तुम्ही विश्रांती घेतली तर भविष्यामध्ये तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतील. अभ्यासाच्या बाबतीत अभ्यासाला आता जर विश्रांती दिली तर भविष्यामध्ये प्रचंड कष्ट करावे लागतील. आणि आता जर विश्रांती कमी घेतली, आता जर अभ्यासामध्ये घाम गाळला तर भविष्यामध्ये तुम्हाला श्रम कमी करावे लागतील. मग तुम्हीच ठरवायचं आहे आता विश्रांती घ्यायची की श्रम करायचे. वाकचौरे सरांनी खूप छान काळ घालवला या शाळेमध्ये. त्यांचं उर्वरित आयुष्य जे आहे ते अतिशय सुखा समाधानाचं आणि शांततेचं जाईल याबद्दल तिळमात्र शंका नाही, कारण ते मुलांमध्ये खेळतायत. आणि जो शिक्षक मुलांमध्ये उतरून खेळतो तो निश्चितच कृतिशील शिक्षक असतो. आणि म्हणून त्यांचं जीवन हे आनंददायी असेल निश्चित. येणारे प्रसंग जीवनातले आपल्याला टाळता येत नाही, कोणताही प्रसंग टाळता येत नाही.
परंतु त्या प्रसंगामध्ये खंबीर राहण्याचं दारिष्ट्य आपल्याला केवळ आपली जीवन साधना देत असते आणि म्हणून ती जीवन साधना त्यांनी आयुष्यामध्ये मिळवलेली आहे. उर्वरित आयुष्यामध्ये त्यांनी काय करावं काय करू नये याबद्दलचे त्यांचे संकल्प निश्चित त्यांनी केलेले असेल. सर एकच सांगेल की जीवनामध्ये संदेश उपदेश आणि आदेश देणं या गोष्टी फार सोप्या आहेत. संदेश द्यायला पैसे लागत नाही, काही लागत नाही. उपदेश द्यायला तर अजिबात नाही, भरपूर लोक आहेत उपदेश देणारे. आणि आदेश द्यायला आमचं प्रशासन खंबीर आहे. त्याच्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्याला काही कुठली गोष्ट लागत नाही. परंतु कोणाचा उपदेश आदेश आणि संदेश न पाळता स्वतःचं आत्मनिरीक्षण करा आणि स्वतःला काय वाटतं काय करावंसं वाटतं जीवनामध्ये राहून गेलंय असं वाटतं ते करा. उर्वरित आयुष्यावरती भरभरून प्रेम करा. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. कीर्ती विद्यार्थ्यांच्या रूपाने तुम्हाला कीर्ती निश्चितच लाभलेली आहे. नीती तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्यप्रिय आहात, नियमानं वागतात, नीती भरभरून लाभली. प्रीती कुटुंबाचं आणि परिवाराचं प्रेम तुमच्यावरती भरपूर आहे. कीर्ती नीती आणि प्रीती यांचा उत्तम संयोग तुमच्या जीवनामध्ये आहे आणि तो उर्वरित आयुष्यामध्ये असाच राहो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छांचं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत प्रेरणादायी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर एक छोटासा 10 ते 15 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी एकदा व्यवस्थित स्थळ बसायचे. त्यानंतर एक छोटासा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन श्री भास्करराव कानोडे सर यांनाही विनंती आहे की त्यांनी सत्कारासाठी पुढे यावं. त्याचबरोबर श्री विजयजी भांगरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय चासकर सर यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमासाठी श्री रखमाजी जोळेकर, केशव पांडे, अशोकजी वाकचौरे, राजू वाकचौरे, नंदू वाकचौरे, पांडुरंगजी वाकचौरे, सोमनाथजी वाकचौरे, त्याचबरोबर त्यांचे बंधू उत्तम वाकचौरे सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या सोहळ्याचे अध्यक्ष या परिसरातील आदिवासी सेवक काशीनाथजी साबळे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व क्रीडा क्षेत्राचे मार्गदर्शक आणि आमच्या सर्वांचे शिक्षकांचे मार्गदर्शक संपतराव नायकवडी सर, त्याचप्रमाणे या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष चासकर सर, या विद्यालयातील सर्व शिक्षक सेवक वृंद, माझ्यासोबत आलेले आपले अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन भास्करराव कानोडे सर, त्याचप्रमाणे विद्यमान संचालक अनिल गायकर सर, तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांतजी कातोरे सर, त्याचप्रमाणे राज्यपंच अनिल चासकर सर, अनेक शिक्षक बंधू, सरांवरती प्रेम करणारे आज या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक शिक्षक बंधू आहेत. मधुकर शेट्टे सर आहेत, शांताराम पारेकर सर आहेत, केरू आबाळे सर आहेत, हांडे सर आहेत आणि विशेषतः या वाकचौरे सरांवरती त्यांच्या मायभूमीतून प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक, त्यामध्ये दत्ता आहे, त्याचप्रमाणे आमचे भाचे राजेंद्र, त्याचप्रमाणे भास्करराव खांडगे, हे 3 व्यक्ती परखतपूरचे आले म्हटल्यानंतर सर्व परखतपूर आलं असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे सरांचं एवढं प्रेम, सरांवरती त्या गावात सुद्धा अतिशय चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये संबंध आणि प्रेम या लोकांचं सरांवरती आहे. सरांचं पण लोकांची नाळ, त्या गावाची नाळ जोडलेली आहे. मला तर असं आज वाटायला लागले, राजा भाऊ, दत्ता भाऊ, मला वाटतं उद्या परवाकडे कावड जाते आणि सरांचा कार्यक्रम तुम्ही आज धरलाय, उद्या त्यांना न्यायचंय का काय सिकर शिंगणापूरला, असं मला वाटतंय.
कारण नायकवाडी सर हे बाळासाहेब म्हणजे हे तुमच्या आता म्हणजे आपल्या सर्वांचे क्रीडा शिक्षक अतिशय तंदुरुस्त आणि तो 250-300 किलोमीटर 300-350 किलोमीटरचा जर प्रवास म्हटलं तर ती एक 50 ते 60 किलोची कावड खांद्यावर घेऊन जाणे म्हणजे फार मोठं जिकरीचं काम आहे. आणि अनेक वर्षापासून हे बाळासाहेब ती कावड घेऊन त्या 350 किलोमीटर सांग मॅडम नको म्हणताय आता नाही जाती का? बरं बरं ठीक आहे. तर असे हे व्यक्तिमत्व सरजी तुम्ही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये गेली 32 वर्ष काम केलेलं आहे. या साकीरवाडी सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये काम करणं सोपं नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज रस्ता झालेला आहे. या ठिकाणी येण्या जाण्यासाठी बरकतपूरचे बरेच ग्रामस्थ आलेले आहे, मान्यवर आलेले आहेत. परंतु सर गेली 1990 पासून या ठिकाणी येतात. बरेच पायी प्रवास करून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अशा या पवित्र अशा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याच्या हातून अनेक खेळाडू घडलेले आहेत, अनेक माजी विद्यार्थी घडलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या पदावर काम करणारी विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची पावती त्यांचे ते 3 विद्यार्थी या ठिकाणी येऊन बोलले. हीच खरी सरांची कामाची पावती आहे. आमच्या सारख्यानं जास्त न बोलण्यापेक्षा त्या 3 जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी सरांचे सर्व कार्याचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे. सर आता तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात. या सेवानिवृत्तीच्या उत्तर कालखंडामध्ये तुम्हाला जिथं आनंद वाटेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा. तुम्हाला पूर्णपणे फ्री माइंड राहील. मला वाटतं ताईंचं पण राहील, याच्यात शंका नाही. सर ताईंना मी विनंती करतो की सर घरी तर थांबतीलच, परंतु त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आनंद वाटेल, धार्मिक असेल किंवा आणखीन सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांना घरात बसून ठेवू नका. पण नंतर असं नको व्हायला का घरातल्यांना वाटायचं हे कधी बाहेर जातील आणि बाहेरच्यांना नको असं वाटायला हे परत कधी घरी जातील. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण तयार नको व्हायला. आणि सरांच्या भविष्यामध्ये त्या अजिबात तसं त्यांना घरच्यांना सुद्धा त्यांचा त्रास होणार नाही आणि बाहेरच्यांना सुद्धा त्यांचा त्रास होणार नाही असं त्यांच्या एकंदरीतच्या या कार्यकालावरून आपल्याला समजते. अतिशय ज्ञानी, इंग्रजी विषयाचे अध्यापक, अतिशय नम्रपणे त्यांनी आपली ही सेवा या विद्यालयामध्ये केलेली आहे. अनेक असे विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले आहेत. सर मी तुम्हाला उर्वरित आयुष्याच्या या ठिकाणी तुमचं आयुष्य हे सदृढ निरोगी जावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या सर्व सभासद बंधू भगिनींच्या वतीनं सरांना मी तुम्हाला भावी आयुष्यासाठी, भावी कालखंडासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर माजी प्राचार्य श्री संपतराव नायकवाडी सर, आपणास विनंती आहे की आपण शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे अध्यक्ष, सामाजिक बांधिलकी ठेवून जनसेवा करणारे आमचे मित्र काशीनाथ साबळे, आज ज्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आहे असे बाळासाहेब एकनाथ वागचौरे, त्यांच्या सुविध पत्नी, माझ्या बरोबर आलेले कातोरे सर असतील, अनिल तस्कर असतील, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते अण्णासाहेब ढगे असतील, व्यासपीठावर सर्वच मान्यवर बसलेले आहेत. खरं म्हणजे हा सेवापूर्ती गौरव सोहळा म्हटल्यानंतर माझ्यासारख्याला असं वाटतं की त्याच व्यक्तीविषयी आपण संपूर्ण माहिती सांगितली पाहिजे. मला आठवतंय बाळासाहेब वागचौरे हा माझा 5वी पासून तर 10वी पर्यंतचा असलेला विद्यार्थी. आमच्या अकोले शहरानजीक असलेले परखतपूर गाव आणि परखतपूर गावाच्या मध्ये असलेली एक जापवाडी, या गावामध्ये
वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी कोणीही कोणत्याही व्यसनाच्या आहारी कधी गेलेलं नाही. सगळं भजनी मंडळ त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. अशा ठिकाणचे बाळासाहेब वागचौरे. बाळासाहेब वागचौरे 5वी पासून आले. खेळाची आवड आणि अभ्यासातही ते हुशारच राहिले. विद्यार्थी मित्रांनो, दिवसेंदिवस शिक्षण पद्धती बदलत चाललेली आहे. बाळासाहेबांच्या काळामध्ये तशी नव्हती. जोरगे साहेब म्हटले आता की काळानुसार बदल होत आहे, पण शिक्षण व्यवस्थेमध्ये जोपर्यंत छडी लागे छमछम विद्या येई घमघम अशी जी प्रथा होती तीच महत्वाची होती. आणि त्याला अनुसरून आमचे बाळासाहेब वागचौरे आले शाळेमध्ये. यांना इंग्रजीचे टीचर होते आरोटे सर. इंग्रजीच्या शिक्षकांचा 2 वेळा मार खाल्ला फक्त, आणि 1 वेळा माझ्या हातून मार खाल्लेला माणूस आहे. म्हणजे ते शिक्षण जे मिळालंय त्या पायावर आज ते उभे आहे. मला खऱ्या अर्थाने आनंद या गोष्टीचा वाटला की बाळासाहेब वागचौरेने या ठिकाणी ही शाळा उभी करीत असताना आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन पायी प्रवास करून, साबळे साहेब सांगत होते की पायी प्रवास करून 200 किलो धान्य गोळा केलं आणि ही इमारत हे विद्यार्थी घडविण्यासाठी जे मोलाचं योगदान दिलंय ते खूप महत्वाचं आहे. आणि असे शिक्षक जेव्हा ज्या ज्या ठिकाणी असतात, मला गौरवाने सांगावं असं वाटतं की या शाळेमध्ये असलेले सगळेच शिक्षक, आमचे उतडक सर असतील, वैद्य सर असतील, लागरे सर असतील, ही सगळी मंडळी आज तशीच जात आहे. दुसरे एक माझेच विद्यार्थी आहेत वैद्य सर, हे सुद्धा किती योगायोग असतो पहा या शाळेचा की वैद्य सर आणि वागचौरे सर दोघही एकाच वर्गात शिकणारे, दोघही एकाच शाळेत बरोबर सर्व्हिसला लागलेत. 2-5 महिन्यांनी मला वाटतं वैद्य सर रिटायर होतील. म्हणजे एक युनिटी असते. आणि कामामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की ज्या शाळेचा मुख्याध्यापक आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन पुढे जात असतो ती शाळा निश्चितपणाने पुढे जाते. आणि म्हणून ते विद्यार्थी तशा प्रकारे घडत असतात. आणि अभिमान वाटावा असे विद्यार्थी या शाळेमध्ये वागचौरे सर असतील त्या सर्वांनी घडवले. आणि म्हणून आमच्या सारख्यांना वाटतं की आमच्या शिक्षकांच्या जीवनामध्ये एकच आहे की पैसा हा आमच्या जीवनाची संपत्ती नाही, तर आमचे विद्यार्थी हेच आमच्या जीवनाची संपत्ती असते. आणि ती संपत्ती मोठ्या प्रमाणात कमवण्याचं काम वागचौरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी करताय, याचा अभिमान खऱ्या आहे. पण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी इतक्या वेळ सगळ्या गोष्टी ऐकल्या. खरं म्हणजे बाळासाहेब वागचौरे सकाळी 6 वाजता निघणार आणि रात्री कधी घरी येणार याचा तपासच नाही. हे सगळं भोगलंय त्या माऊलीने. 5 वाजताच निघणार, हे सगळं भोगलंय त्या माऊलीने. आणि म्हणून तिची सेवा देखील सरांनी इतकीच सेवा आहे, तिला देखील तेवढे धन्यवाद दिले पाहिजे. हे खरं आहे की प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, तसंच साथ त्यांनी सुद्धा दिलेली आहे. आज मुलगा सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करतोय, आनंदाचं जीवन आले. मगाशी सांगितलं, आमच्या दत्ता सांगत होता की सरांना एक नाद आहे सर, कोणता आता ते शिवभक्त आहे. शिखर शिंगणापूरला ते जाणार म्हणजे जाणार आणि दर्शन घेणार म्हणजे घेणार. आता मॅडम असा आहे की एखादा नाद असतो, तो नाद आपण आपल्या सहकार्याबरोबर आता परत पूर्ण करावा. आता काही काळजी करायची कारण राहिलेली नाही. एक दुर्गम भागामध्ये ज्यावेळेस अतिशय गरिबी होती की परखतपूरमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, जेव्हा ती सायपण काय रोकडोबाची सायपण झाली, तिथून पुढं तिथलं जीवन खुलायला लागलं. आणि त्यामध्ये सरांच्या कुटुंबाची सुद्धा एक वेगळ्या प्रकारे प्रगती झाली, सरांचा हातभार लागला. आणि ह्या सगळ्या जीवनामध्ये एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेबांकडे पाहिलं की बाळासाहेबांमध्ये उन्मत्तपणा, गर्विष्ठपणा अजिबात कधीच पाहायला मिळाला नाही. आमच्यासारख्यांनी तर अनेक वेळा स्पर्धेला अनिल चासकर सर असतील, कातोरे सर असतील, आमचे डगे सर असतील, आणि स्पर्धेला एकत्र आल्यानंतर तिथे शेटे सर बसलेले दिसले, जसे मला खांडे आहे, या सगळ्यांनी मिळून पाहिले
एक वर्ष तर असं बाळासाहेबांनी गाजवलं की कबड्डीच्या अंडर 14चा संघ होता, ज्या संघाला पाहून आम्हाला कोणालाच वाटलं नाही की हा बाळासाहेबांचा संघ जिंकेल, पण त्यांनी संपूर्ण तालुका चिकपट करून नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. हे करीत असताना त्याच्या पाठीमागे कष्ट आहे. आणि हा जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट केल्याशिवाय यश नाही, हे बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं. जेव्हा माणसाची जीवनामध्ये प्रगती होते त्यावेळेस निश्चितपणाने त्या भागामध्ये आपल्याला काही शत्रू देखील तयार होत असतात, परंतु बाळासाहेबांना जीवनामध्ये शत्रू देखील तयार झालेले. आमची सगळ्यांची एकच शिकवण असते. अगस्ती एज्युकेशन मध्ये असताना बाळासाहेबांना तू किती शिकवण दिली की खरं बोला, सत्य बोला. जसं म्हणतात की रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवू नये आणि चुकीच्या गोष्टीची पाठराखण करू नये, तशा प्रकारचं जीवन बाळासाहेब आतापर्यंत जगत आलेले आहे. आणि मला माहिती आहे की इथून पुढचं जीवन सुद्धा त्यांचं अत्यंत सुखाचं जाईल. ते चांगल्या प्रकारचं जीवन दीर्घायुष्य तर होणारच आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट की अधिकारी झाले, शिक्षक झाले, जास्त करून अधिकारी वर्गात रोगाचं प्रमाण जास्त वाढतं. शिक्षक आहेत, बाळासाहेबांना कोणताही विकार नाही, कोणतीही गोळी नाही, असं निरोगी जीवन त्यांच्या भविष्यात राहील अशीच अगस्तीचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यक्त केलेला आहे. यानंतर मी आमच्या सत्कार मूर्ती श्री वागचौरे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावे. आजच्या या कार्यक्रमासाठी तानाजी मोरे, दत्ता गोसावी, भाऊसाहेब पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आलेला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण चुळबुळ न करता जागेवर बसायचंय. आदरणीय व्यासपीठ आणि गावकरी मंडळ आणि माजी विद्यार्थी हे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मला शुभेच्छा द्या त्याबद्दल आभार. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा शुभेच्छा आपण दिलेल्या आहात. यानंतर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साबळे दादा हे शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी बोलतील आणि त्यानंतर आभार आणि पसायदानचा कार्यक्रम होऊन स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर बसावं. या कार्यक्रमासाठी सचिनजी सहाने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा विद्यालयाच्या वतीनं सरचे स्वागत. आज आपण या ठिकाणी बाळासाहेब एकनाथ वागचौरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सगळे मान्यवर, सर्व शिक्षक, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, 1990 सालची जर आपण परिस्थिती पाहिली, मला जाणीव आहे त्यावरती. ती शाळा चालू असताना गावागावात आमचे शिक्षक फिरत होते, मदत मागत होते. आणि आज मला एक दुःख आहे असं वाटलं की संस्थेचे जे संचालक असतील, संस्थेचे कोण मालक असतील, कोणी प्रतिनिधी आज मला वाटतं तिथं आलेलं नाही. वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं वाटतं ही शाळा. त्याच्याबद्दलही वाईट वाटतं. तर वागचौरे सरांनी जे काम केले त्याच्याबद्दल आधी माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचं बरंच कौतुक केलं. त्यांना पुढचं आयुष्य निरोगी आणि पुढे चांगलं आयुष्य लाभो एवढेच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे
ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। होठों से बिजली चमके जब जब तुम मुस्कुराती है, सारी हसीनाओं से हंसी तो हो जाती है। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। चमका मेरा चेहरा सामने जब तू आया,
आशिक मुझे बनाया, हर पल हर दिन हर दम तुझको देखना चाहूं। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या हम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। त्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्या ठिकाणी विनंती। तर विद्यालयाचे मुख्याध्यापक चासकर सर यांच्या हस्ते माननीय आमदार डॉक्टर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचाही त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती आहे। सुना है आंगन और सुना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन। तुम छोड़ के जाओगे हम सबको रुलाओगे, यादों के मीठे पल हरदम याद आएंगे। प्यारी गुरुवाणी है बड़ी ही सुहानी है, आज है विदाई गुरुवर आंसू की रवानी है। सुना है आंगन और सुना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन। बिन कोई भी ज्ञान कहाँ पाए, ज्ञान का अमृत देने तुम खुद ही चले आए। प्रेम का धागा ऐसा बांधा अब तोड़ा ना जाए, चौमासा हुआ पावन धर्म लाभ है हमें। शब्द और सुर का संगम मानते हैं हम तुम्हें। सुना है आंगन और सुना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन।
that you are moving.